सी प्रोग्रामिंगच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो मी. सी प्रोग्रामिंग मध्ये आपण प्रीवियस क्लासमध्ये सिंपल प्रोग्राम पाहिला होता. हाऊ टू राईट द सी फर्स्ट प्रोग्राम. सी लँग्वेजचा पहिला प्रोग्राम कसा लिहायचा हे आपण प्रीवियस क्लासमध्ये पाहिलं होतं. सी सब्जेक्ट, सी लँग्वेज सब्जेक्ट हा असा सब्जेक्ट आहे जो तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन सब्जेक्ट आहे. तुम्ही आजपर्यंत मॅथ्स पाहिलं, इंग्लिश पाहिलं, सायन्स पाहिलं, पण प्रोग्रामिंग सब्जेक्ट आजपर्यंत ही पाहिला नाही. ही एक महत्वाची गोष्ट आहे, तुमच्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण की प्रोग्रामिंग लँग्वेज सब्जेक्ट हा पूर्णपणे तुमच्यासाठी नवीनच आहे. आणि नवीन कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी अचानक कोणता जादू होणार नाही. ती नवीन गोष्ट तुम्हाला शिकता येईल. आणि नवीन गोष्ट आपण कोणतीही शिकतो म्हटलं तर ते आपल्याला भारी जाते, ते आपल्याला एकदम समजत नाही, कारण की ते आपण कधी पाहिलेलंच नसते. म्हणून सी लँग्वेज हा एक आगळा वेगळा सब्जेक्ट आहे, एक भाषा आहे, जी भाषा आपल्याला शिकायची आहे. आणि या सी लँग्वेजच्या या सब्जेक्ट मध्ये नवीन एक काहीतरी विशेष आहे, ज्याला आपण म्हणतो प्रोग्राम्स. आणि ते प्रोग्राम तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला गणित येऊन जाईल, तुम्हाला इंग्लिश येऊन जाईल, तुम्हाला सायन्स येऊन जाईल, परंतु तुम्हाला प्रोग्राम न बोलता, म्हणजे विदाउट प्रॅक्टिस, विदाउट क्लासेस, यू कॅन नॉट डू दिस. विदाउट क्लासेस नॉट पॉसिबल. तुम्ही म्हणसाल सर मी कॉलेजच्या भरोश्यावर प्रोग्रामिंग करतो, पॉसिबलच नाही. कॉलेजमध्ये लेक्चरच होत नाही. लेक्चर झाले तरी जो प्रॉपर वे असते टीचिंगचा तो कॉलेजमध्ये घेतला जाऊ शकत नाही. काही काही कॉलेजमध्ये असतात म्हणा चांगले चांगले सर लोक, पण तरी ते जेवढं टाइम असते त्यात तेवढ्या टाइम मध्ये तेवढे घेतात. रोज आपल्यासारखं लेक्चर नसते, हप्त्यातून 2 ते 3 दिवस लेक्चर असते, म्हणून हे सगळं कव्हर होत नाही. आपल्या इथं रोज 1 तास क्लास असल्यामुळे तुमची प्रॅक्टिस होते, तुम्हाला त्या गोष्टी उलगडत जातात. तुम्ही इथं डायरेक्ट प्रश्न विचारू शकता कोणत्याही वेळेला, नो प्रॉब्लेम. आपल्या इथं प्रश्नाचा काहीच हे नाही आहे. तुम्ही जर समजा म्हणसाल 6व्या युनिट मधला तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल, कोणी तुमच्यातला अभ्यासू असते विद्यार्थी, त्याची इच्छा असेल सर मला 6व्या 5व्या युनिट मधलं समजणाऱ्याला पॉइंटर, तर यू कॅन आस्क एनी टाइम अँड एनीवेअर. 24 hours आय एम फ्री फॉर यू. विद्यार्थ्यांसाठी मी 24 तास खाली आहे. जरी मी कॉलेजमध्ये लेक्चरर असलो, कॉलेजमध्ये लेक्चर जरी घेतलं असलो, त्यावेळेस तुम्हाला जरी प्रॉब्लेम आला तर मी तो लेक्चर थांबवून तुम्हाला त्याचं उत्तर 100% देणार. कारण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी झटणं, प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गी लावणं आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हेच एका शिक्षकाचं काम आहे. फक्त एका प्रॉपरली वेनं ते जावं लागते. तुम्हाला जेव्हाही प्रश्न विचारायची इच्छा होईल, इच्छा कधी होते? जेव्हा तुम्ही त्याचा स्टडी करसाल, जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करसाल. कारण जिथपर्यंत आपण ती गोष्ट करत नाही ना, तिथपर्यंत त्याच्यात प्रॉब्लेमच येत नाही. आपण केलंच नाही तर प्रॉब्लेमच येणार नाही. म्हणून तुम्ही रोज काही ना काही थोडंफार प्रश्न जे ते तुमचे निर्माण केले पाहिजे, ते तुम्ही विचारले पाहिजे की सर हे असं का झालं, सर इथं हा प्रॉब्लेम आहे. युजर फ्रेंडली असले पाहिजे तुम्ही. फ्रेंडली नेचर माझा आहे. मी कोणत्याच विद्यार्थ्यावर म्हणजे कोणत्याच विद्यार्थ्याला त्रास देत नाही. ऍज अ फ्रेंड मी कन्सिडर करतो. विद्यार्थी हे माझे लहान भाऊ आहे असं मी कन्सिडर करतो. आणि असे आपली हे टीचिंग आहे. आपली एक फॅमिली तयार होते इथून सी प्रोग्रामिंग पासून. तर हे फॅमिली तुमची फायनल इयर पर्यंत टिकून राहणार. कुठपर्यंत? फायनल इयर पर्यंत टिकून राहणार. म्हणून सी प्रोग्रामिंगचा आपण क्लास जो आहे काल चालू केला होता. त्याच्यामधला आपण काल हेडर फाईल शिकलो होतो. प्रोग्राम मधला प्रिंटफ जो आहे तो कसा लिहितात ते आपण पाहिलं होतं. ठीक आहे, चला तर जे हेडर फाईल होती ते हेडर फाईल थोडक्यात आपण समजून घेऊ. ठीक आहे, हे आपलं झालं होतं काल प्रिव्हियस क्लासमध्ये. ठीक आहे, चला तर सगळ्यात पहिले आता आपण घेऊ व्हॉट आर द फीचर्स ऑफ सी लँग्वेज. सी लँग्वेजचे काय काय फीचर्स असतात ते पाहून घेऊ. कारण की काल आपण प्रोग्राम घेतले होते, प्रोग्राम पुढे जाऊच आपण, प्रोग्राम याच्यात राहणारच आहे, पण सोबत सोबत थेरी करणं गरजेचं आहे. जर थेरी करसाल नाही तर मग मागं राहाल. तर इथपर्यंत आपलं झालं होतं. आता याच्या पुढचं जे काल तुम्हाला हेडर फाईल शिकवले होते
त्या हेडर फाईल्स इथं पण आपण करणार आहोत. ठीक आहे, हेडर फाईल्स इथे पण करणार आहोत. लक्ष द्या. फीचर्स ऑफ सी प्रोग्राम. सगळ्यात पहिला हे मिडल लेवल लँग्वेज आहे, हेन्स युजर फ्रेंडली. हे मिडल लेवल लँग्वेज असल्यामुळे आपल्याला समजण्यासाठी सोपी जाते, लिहिण्यासाठी सोपी जाते आणि आपण याला बिन पाहून पण लिहू शकतो. तुमची प्रॅक्टिस कशी असली पाहिजे, एक वेळा प्रोग्राम सरनं लिहिला तर तो प्रोग्राम लिहिल्याबरोबर तुम्हाला बिन पाहून लिहिता आला पाहिजे, तरच तुमचा पेपर चांगल्या मार्क्सनं निघेल, नाही तर अदरवाईज तुमचा निघणार नाही. म्हणून पहिले आहे मिडल लेवल लँग्वेज. दुसरा पॉईंट, इट इज अ प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. हे प्रोसिजर ओरिएंटेड, POP लक्षात ठेवा. प्रोसिजर ओरिएंटेड म्हणजे याच्यात प्रोसिजर चालते. जसं आपण आता चाय बनवायची प्रोसिजर आहे, पहिले दूध घेतो, मग नंतर साखर घेतो, नंतर पत्ती घेतो, नंतर पाणी टाकतो, सगळ्यांना गरम करतो, मस्त शिजवतो आणि पितो. हे आहे त्याची प्रोसिजर. मग असाच एखादा प्रोग्राम बनवायचा आहे ऍडिशन, तर ऍडिशनवाला प्रोग्राम 2 नंबर घ्यावा लागेल, 2 नंबरचे ऍडिशन करावं लागेल, 2 नंबरचे ऍडिशन डिस्प्ले करावं लागेल. हे झाली याची प्रोसिजर. तिसरा, सी सपोर्ट एफिशियंट यूज ऑफ पॉइंटर. सी मध्ये पॉइंटर असते. पॉइंटरचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? पॉइंटरचा अर्थ असा बोट दाखवणे. जसं फॉर एक्झाम्पल मी म्हणणार का रे काल तू काऊन नव्हता आला, पोरं काय करतात, त्याचं नाव दाखवते. सर तो नव्हता आला, तो नव्हता आला, तो गावाला गेला होता, तो इकडे गेला, असे हे जे बोट दाखवणे म्हणजे काय होते, पॉइंटर. पॉइंटर जसं मी तुमच्या इकडे बोट दाखवलं तर यू आर अ पॉइंटर, म्हणजे तुमच्या इकडे पॉइंट आहे माझा, त्याला आपण पॉइंटर म्हणतो. तो पॉइंटर याच्यात पाहत राहू. त्याच्यानंतर सी इज अ कंपाइल्ड लँग्वेज. हे सर्वात महत्वाचं आहे. सी हे कंपाइल्ड. कंपाइलचा अर्थ माहितीये काय? लाईन बाय लाईन. लाईन बाय लाईन सी लँग्वेज काय करते, चेक करते. लाईन बाय लाईन सी लँग्वेज काय करते, चेक करते, एरर आहे किंवा नाही. म्हणून हे कंपाइल्ड लँग्वेज आहे. प्रोग्राम रिटन इन अ सी इज एफिशियंट और फास्ट. सर्वात फास्ट, सर्वात इझिली जो प्रोग्राम लिहिला जाते तो सी लँग्वेज मध्ये लिहिला जातो. म्हणून प्रोग्राम रिटन इन सी लँग्वेज इज एफिशियंट अँड फास्ट. त्याच्यानंतर प्रोव्हाइड अ बीट मॅनिप्युलेशन. याच्यामध्ये बीट मॅनिप्युलेशन होते. बीट मॅनिप्युलेशनचा अर्थ लक्ष द्या. जर आपण 0 1 1 0 0 असं जर लिहिलं तर हा मॅनिप्युलेट करते. हा 0 आहे, हा 1 आहे, हा 1 आहे, हा 0 आहे, हा 0 आहे, याचं मॅनिप्युलेशन करते. मॅनिप्युलेशनचा अर्थ याची ऍडिशन सबट्रॅक्शन पण करते तो. जसं आता मी म्हटलं 0 1 आहे, 1 0 आहे, या दोघांचं मॅनिप्युलेशन करायचं, तर ऍडिशन करायचं असेल तर हा ऍडिशन करते. झालं, हे झालं मॅनिप्युलेशन. ठीक आहे, हे प्रोग्रामिंग मध्येच होते, याला बीट मॅनिप्युलेशन म्हणतो. हायली पॉवरफुल लँग्वेज आहे विथ व्हेरियस डेटा टाइप्स इन फंक्शन्स. हे सर्वात पॉवरफुल लँग्वेज आहे. याच्यामध्ये वेगवेगळे डेटा टाइप्स आहेत. डेटा टाइप्स कोणते कोणते आहेत? इंटीजर, कॅर, फ्लोट, डबल, हे डेटा टाइप्स आहेत. हे तुम्हाला पुढे समजतील व्हॉट इज डेटा टाइप्स. ठीक आहे, तर हे आपण फीचर्स पाहिले सी लँग्वेज. ठीक आहे, सी लँग्वेज फीचर्स काय काय रिपीट करतो मी. हे मिडल लेवल लँग्वेज आहे म्हणून युजर फ्रेंडली आहे. प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे म्हणजे पी ऑफ पॉप आहे. सी सपोर्ट काय करते, एफिशियंट यूज ऑफ पॉइंटर. सी कंपाइल लँग्वेज आहे. त्याच्यानंतर याच्यामधले जे प्रोग्राम असतात ते एफिशियंट असतात, फास्ट असतात. हे मॅनिप्युलेशन प्रोव्हाइड करते. पॉवरफुल लँग्वेज आहे, याच्यामध्ये व्हेरियस डेटा टाइप्स असतात. ठीक आहे, आता आपण येऊ हेडर फाईल्स वरती. समर 23 मध्ये आलेला क्वेश्चन आहे हेडर फाईल्स वरती. आणि हेडर फाईल्स तुम्हाला प्रिव्हियस क्लासमध्ये शिकवले आहे. हेडर फाईल्स तुम्हाला प्रिव्हियस क्लासमध्ये शिकवले आहे, तरी एकदा मी तुम्हाला हेडर फाईल्स लिहून समजून सांगतो. ठीक आहे, हे आहे हेडर फाईल्स. ठीक आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॉलोइंग हेडर फाईल्स. ठीक आहे, तर 4 प्रकारच्या हेडर फाईल्स तुम्हाला यूज करता येतात. किती प्रकारच्या? 4. हेडर फाईल्स इज द फर्स्ट लाईन ऑफ एनी सी प्रोग्राम. कोणत्याही सी प्रोग्रामच्या पहिल्या लाईनी काय लिहित असतो आपण? हेडर फाईल लिहित असतो. तर लक्ष द्या, 4 प्रकारच्या हेडर फाईल. सगळ्यात पहिली हेडर फाईल तुम्हाला शिकवली मी प्रिव्हियस क्लासमध्ये, हॅश इन्क्लूड stdio.h. याचा फुल फॉर्म काय होतो? इट इज अ स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. काऊन वापरतो? याच्यामध्ये आपण स्कॅनअप आणि प्रिंटअप नावाचं फंक्शन वापरतो. कोणतं फंक्शन? स्कॅनअप आणि प्रिंटअप नावाचं. स्कॅनअप कोणतं फंक्शन आहे रे? तर स्कॅनअप आहे इनपुट फंक्शन. कोणतं फंक्शन आहे? इनपुट फंक्शन. प्रिंटअप काय तुमचा? आउटपुट फंक्शन. तर स्कॅनअप आणि प्रिंटअप हे दोन्ही इनपुट आउटपुट फंक्शन आहे. तर याचा हा इनपुट फंक्शन आहे, हा आउटपुट फंक्शन आहे. हे आपण आपल्या प्रोग्राम मध्ये वापरणार आहोत, म्हणून आपण हॅश इन्क्लूड stdio.h या हेडर फाईलचा वापर करतो. हे काय? एक हेडर फाईल आहे. ठीक आहे,
हे झाली पहिली हेडर फाईल, हे आपण प्रत्येक प्रोग्राम मध्ये वापरत असतो. दुसरी हेडर फाईल जी आहे सेकंड नंबरची ते हॅश इन्क्लूड कोनियो डॉट एच आहे. इट इज अ कन्सोल. CON म्हणजे काय कन्सोल, आय म्हणजे काय इनपुट, ओ म्हणजे काय आउटपुट, एच म्हणजे काय हेडर फाईल. कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल हे दुसरी लाईन आहे. हे काऊन वापरतो आपण, कारण CLR SCR आणि getch फंक्शन हे दोन फंक्शन आपण आपल्या प्रोग्राम मध्ये वापरतो, म्हणून या फाईलचा आपण वापर करतो. ठीक आहे, CLR SCR आणि getch. तुम्हाला हे वायवा मध्ये तर 100% विचारणं म्हणजे विचारणं आहे. हेडर फाईल पासूनच आपण सुरुवात करतो. हेडर फाईल काय आहे, हे प्रोग्राम मध्ये का लिहिला जाते, तर हे एक लायब्ररी आहे. हे काय जसं लायब्ररी आहे, लायब्ररीमध्ये C लँग्वेजचे जावा लँग्वेजचे बुक असतात ना, तसे हे लायब्ररी आहे. या लायब्ररीमध्ये हे बुक्स आहेत. कोणते, स्कॅनअप प्रिंटअप नावाचे बुक्स आहे. कोनियो हे एक लायब्ररी आहे. या लायब्ररीमध्ये कोणते कोणते बुक्स आहेत, त्या लायब्ररीमध्ये आहे हे बुक्सच्या ठिकाणी हे फंक्शन म्हणतो आपण. तर गेट CLR SCR आणि गेट CH हे दोन फंक्शन आहे. म्हणून हे जसे जसे फंक्शन आपण वापरू आपल्या प्रोग्राम मध्ये तसे तसे हे हेडर फाईल आपल्याला लिहायला लागतात. ठीक आहे. तिसरी हेडर फाईल, या 4 हेडर फाईल आपण मुख्यतः आपल्या प्रोग्रामिंग मध्ये यूज करतो. ह्या 4 हेडर फाईल आपण आपल्या प्रोग्रामिंग मध्ये मुख्यतः यूज करतो. तिसरी हेडर फाईल आहे math.h. आता हे सगळं स्मॉल लेटर मध्ये आहे. मॅथचा अर्थ तुम्हाला माहित नाही. मॅथ म्हणजे काय, मॅथमॅटिकल. जेवढे मॅथमॅटिकल फंक्शन्स असतील ते मॅथमॅटिकल फंक्शन पण एक्झाम मध्ये आलेले आहेत. बरं, मॅथ फंक्शन पण एक्झाम मध्ये आलेले आहेत, हे लक्षात घ्या. स्ट्रिंग फंक्शन, मॅथ फंक्शन हे सर्व एक्झाम मध्ये आलेले आहे. म्हणून हे जे शिकून राहिलो हे टाइमपास बिलकुलही नाही. याला टाइमपास समजू नका. नुसतं प्रोग्रामिंगच शिकत बसीन मी तर ते काही कामाचे नाही. जे प्रोग्राम करून राहिलो त्याच्यावरची थेअरी समजून घ्या. math.h बा हॅश इन्क्लूड सगळ्या याच्यात कॉमन आहे. अँगल ब्रॅकेट ओपन अँगल ब्रॅकेट कोण आहे, फक्त याच्यामधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या चेंज होऊन राहिल्या. हॅश इन्क्लूड अँगल ब्रॅकेट math.h सगळं स्मॉल लेटर मध्ये आहे. मॅथचा अर्थ होते मॅथमॅटिकल. हे मॅथमॅटिकल हेडर फाईल आहे. मग जर समजा काही मॅथमॅटिकल फंक्शन्स तुम्हाला वापरायचे असेल तर त्यावेळेस या लायब्ररीमध्ये जेवढे मॅथचे फंक्शन असतील सगळे असतील. जसे काय मॅक्स, मीन, पाव. हे मॅक्स मीन पाव काय पहा, हा काय करते मॅक्स पहा. मॅक्स नावाचा फंक्शन आहे. मॅक्स नावाचा फंक्शन आहे. हा काय, याचं काम काय लक्ष द्या. मॅक्स नावाच्या फंक्शनचं काम काय, मॅक्स काय करते, समजा आता इथं आहे 2 आणि इथं 4 आहे, तर ह्या दोघांमधली मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करते. ऑटोमॅटिक सांगते ते दोघांची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे, 4. मीन नावाचा फंक्शन, समजा आता 3 आहे आणि 9 आहे, हा काय करते या दोघांमधली छोटी व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे तर ते देऊन देते आपल्याला किती, 3. त्याच्यानंतर अजून कोणता फंक्शन आहे, पॉवर फंक्शन पहा कसं आहे. पॉवर फंक्शन कसा करते, 2 आणि 3, तर हा काय करते माहिती आहे काय, 2चा घातांक 3 किती येते, 8. तुम्हाला फाइंड आउट करून देते. स्क्वेअर नावाचं फंक्शन आहे, लक्ष द्या. स्क्वेअर नावाचं फंक्शन आहे, हा ऑटोमॅटिक काम करते. समजा 2 लिहिलं तर 2चा स्क्वेअर किती येते, 4. ठीक आहे. त्याच्यानंतर SQRT फंक्शन आहे. SQRT म्हणजे काय, स्क्वेअर रूट. 4चा स्क्वेअर रूट किती आहे, 2. ऍब्सोल्यूट नावाचं फंक्शन आहे, ABS. हे आलेले आहेत बरं, सगळे क्वेश्चन घेणार आहोत आपण पुढे, जास्त समजून सांगून राहिलो. -2 असेल तर ऍब्सोल्यूट काय करते, या -2चा +2 करते. तर हे जर फंक्शन आपण आपल्या प्रोग्राम मध्ये वापरले तर अशा वेळेस आपल्याला हेडर फाईल लिहायला लागते वरती काय, math.h. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही मॅथमॅटिकल फंक्शन वापरसाल, मॅथमॅटिकल फंक्शनचा यूज करसाल, कोणते कोणते मॅथमॅटिकल फंक्शन, मॅक्स, मीन, पॉवर, ऍब्सोल्यूट, स्क्वेअर, SQRT, हे जेवढे मॅथमॅटिकल फंक्शन्स असतील या सगळे मॅथमॅटिकल फंक्शन पैकी एक जरी वापरला तर तुम्हाला सगळ्यात वरती काय लिहायला लागते, math.h. काय लिहायला लागते, math.h फाईल लिहायला लागते. ओके. त्याच्यानंतर पुढचा सगळ्यात शेवटची जी फाईल आहे ते सगळ्यात शेवटची फाईल आहे हॅश इन्क्लूड string.h. कोणती आहे, string.h. आता हे string.h फाईल काय करते, इट इज अ स्ट्रिंग हेडर फाईल. हे कोणते आहे, स्ट्रिंग हेडर फाईल. व्हॉट इज स्ट्रिंग, चला लक्ष द्या. स्ट्रिंग म्हणजे काय, तर पहा डबल कोटेशनच्या आतमध्ये जे आपण लिहितो त्याला आपण म्हणतो स्ट्रिंग. जसं आता मी म्हटलं पॉलिटेक्निक. आता हे जे पॉलिटेक्निक आहे ना, हे आहे स्ट्रिंग. आणि हे स्ट्रिंग डबल कोटेशनच्या आतमध्ये लिहितो आपण. याच्या आतमध्ये डबल कोटेशनच्या आतमध्ये काहीही लिहा. जसं आता मी लिहिलं /1 2 3 पॉलिटेक्निक @ काहीही लिहा.
जेही डबल कोटेशनच्या आतमध्ये लिहू त्याला आपण स्ट्रिंग म्हणतो. व्हॉट इज स्ट्रिंग? स्ट्रिंगची डेफिनेशन काय? द स्ट्रिंग इज द कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. लक्ष द्या, स्ट्रिंगची डेफिनेशन काय? स्ट्रिंग, व्हॉट इज स्ट्रिंग? इट इज collection of characters. कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. स्ट्रिंग काय? कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स आहे. कॅरेक्टरचं कलेक्शन. कॅरेक्टरचं कलेक्शन म्हणजे काय? कॅरेक्टर मध्ये काय काय येतात पहा, लक्ष द्या. कॅरेक्टर मध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलं कॅरेक्टर्स मध्ये काय काय येते. तर कॅरेक्टर्स मध्ये येते काय? डिजिट. त्याच्यानंतर काय येते? अल्फाबेट. काय येते? अल्फाबेट. त्याच्यानंतर काय येते? कॅरेक्टर मध्ये डिजिट, अल्फाबेट आणि त्याच्यानंतर स्पेशल सिम्बॉल. स्पेशल सिम्बॉल. ठीक आहे. आता हे अल्फाबेट, डिजिट, डिजिट काय? 0 to 9. अल्फाबेट काय? A to Z. स्पेशल सिम्बॉल जेवढे काही, कोलन, सेमीकोलन, कॉमा, ब्रॅकेट, ब्रॅकेट क्लोज, कर्ली ब्रॅकेट, महिरपी ब्रॅकेट क्लोज ओपन, हे सगळे स्पेशल. मग या सगळ्यांचं कॉम्बिनेशन. मग आता सांगा बरं, मी आता इथं असं लिहितो, माय नेम इज खान. माय नेम इज खान. ठीक आहे. 1 2 3 1 2 3 हॅश. कोण सांगते हे काय? व्हॉट इज दिस? कोण सांगते तुमच्यापैकी? टर्न ऑन युअर माइक अँड टेल मी व्हॉट इज दिस. हे काय आहे? कोण सांगते? पटकन सांगा. व्हॉट इज दिस? याला काय म्हणतात? हे काय? स्ट्रिंग. हे काय? स्ट्रिंग. व्हाय इट इज स्ट्रिंग? बिकॉज इट इज द कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. कॅरेक्टरचं कसं कलेक्शन आहे? याच्यात पहा, अल्फाबेट नाही आहे काय? आहे. याच्यात डिजिट नाही आहे काय? आहे. याच्यात स्पेशल सिम्बॉल आहे का? नाही. आहे की नाही? यस आहे. म्हणून हे काय झाली? स्ट्रिंग झाली. परत सांगतो, सचिन स्पेस गायकवाड 1 2 3 डबल कोटेशन कंप्लीट. सांगा हे स्ट्रिंग आहे की नाही? यस, दिस इज द स्ट्रिंग. द स्ट्रिंग ऑलवेज रिटर्न विद इन अ डबल कोटेशन. अंडरस्टँड? द स्ट्रिंग always written within double quotation. String is nothing but the collection of characters or set of characters or group of characters. Set, collection, group म्हणजे काय? कॅरेक्टर्स म्हणजे काय? कॅरेक्टर म्हणजे डिजिट, अल्फाबेट, स्पेशल सिम्बॉल, या सगळ्याचं कॉम्बिनेशन जिथं बनते त्याला आपण स्ट्रिंग म्हणतो. असे स्ट्रिंगशी रिलेटेड जे काही फंक्शन असतील ते फंक्शन्स म्हणजे कोणते? strlen. आता हे strlen काय करते पहा, लक्ष द्या. एक स्ट्रिंग आहे, लक्ष द्या इकडे. हे तर आपण प्रोग्रामॅटिकल पण पाहणार आहोत. ठीक आहे. हे जस्ट थेरॉटिकल पाहून राहिलो मी, हे प्रोग्रामॅटिकल पण शिकवणार तुम्हाला. आता पहा strlen. ठीक आहे. strlen चा अर्थ होते स्ट्रिंग लेंथ. मग जर समजा एक स्ट्रिंग आहे सचिन नावाची, ठीक आहे, सचिन नावाची स्ट्रिंग आहे, हे घेतली आपण आणि याच्या समोर जर समजा आपण strlen लिहिलं, काय लिहिलं? strlen. तर strlen लिहिल्यानंतर हा सचिन काय करते? 1 2 3 4 5 6 आन्सर देते 6. काय देते? 6. strlen 6. यानं काय केलं? लेंथ फाइंड आउट केली याची, किती लेंथ आहे. समजा आता मी राम लिहिलं तर रामची लेंथ किती देणार? 3. तर अशी स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन जर वापरायचं असेल तर यावेळेस स्ट्रिंग नावाची हेडर फाईल तुम्हाला ऍड करावी लागते. त्याच्यानंतर आहे str रिव्हर्स. REV म्हणजे काय? रिव्हर्स. हा रिव्हर्स करते. जसं का राम लिहिला आपण तर हा काय लिहिते? मार. काय लिहिते? मार. रिव्हर्स. ठीक आहे. तर अशा 3-4 प्रकारच्या हेडर फाईल्स पाहिल्या आपण. पहिली हेडर फाईल पाहिली stdio.h, दुसरी हेडर फाईल पाहिली conio.h, तिसरी हेडर फाईल पाहिली math.h आणि चौथी हेडर फाईल पाहिली string.h. चला तर आता हे प्रोग्रामिंग मध्ये आपण करून पाहायचं आहे. प्रोग्रामिंग मध्ये करत असताना सगळ्यात पहिले आपण ओपन करू आपलं कंपायलर. जे कंपायलर तुमच्यासाठी फेमस करून दिलेलं आहे आणि फेमस कंपायलर आहे, तुमच्यासाठी समजलं पाहिजे. आपण टर्बो सी वरती पण करू शकतो आणि याच्यावरती पण करू शकतो. तर कंपायलरचं नाव जे तुम्हाला प्रिव्हियस क्लास मध्ये सांगितलं होतं, काही स्टुडंटनं तर म्हटलं होतं होमवर्क करून आणा, तर होमवर्क करून आणलं नाही, दाखवलं नाही, सेंडही केलं नाही. चला, GDB तुम्हाला मी होमवर्क दिलं होतं काय? स्वतःचा बायोडाटा तयार करून आणजा. ठीक आहे. प्रिव्हियस क्लासमध्ये हे GDB नावाचं ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला माहिती आहे GDB नावाचं ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागते? त्याचं जे लँग्वेज आहे ते सिलेक्ट करावं लागते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. GDB मध्ये गेल्यानंतर त्याची लँग्वेज कोणती आहे ते सिलेक्ट करावं लागते. एवढं स्लो कोण होऊन राहिलं? हे इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो. तुम्हाला बरोबर दिसून राहिलं ना? यस ऑर नो? हो की नाही? तुम्हाला जर नेटवर्क प्रॉब्लेम आला तर तुम्ही लेफ्ट व्हा आणि परत जॉईन व्हा.
ठीक आहे. आता इथं जाऊन सगळ्यात पहिले लँग्वेज सिलेक्ट करू आपण. आपली लँग्वेज जी आहे ती आहे सी टर्बो सी. सी टर्बो सी. ठीक आहे. सी टर्बो सी ही आपली लँग्वेज आहे. याला पहिले क्लोज करतो मी. आणि लक्ष द्या, आता आता आपण लिहू आपला प्रोग्राम. ठीक आहे. सगळ्यात पहिली लाईन आपण लिहितो काय, हॅश हॅश इन्क्लूड. ठीक आहे. हॅश इन्क्लूड तुम्हाला दिसलं पाहिजे प्रॉपरली. ठीक आहे. दिसत आहे आता हॅश इन्क्लूड. त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड कोणता, stdio.h. याचा फुल फॉर्म मी आता सांगितला काय, स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. हे काऊन वापरतो आपण, कारण आपण एक फंक्शन लिहितो कोणतं, प्रिंटएफ नावाचं. कोणतं फंक्शन लिहितो आपण, प्रिंटएफ. स्कॅनअप आता आपण लिहितोच, पण प्रिंटएफ फंक्शन लिहितो. हा प्रिंटएफ फंक्शन काय आहे, जे काही आपण याच्या आतमध्ये लिहितो ते डिस्प्ले करते. या फंक्शनसाठी आपण याचा यूज करतो. हे फंक्शन आहे. जसं इथं मी लिहिलं हॅलो. ठीक आहे. हॅलो याच्यामध्ये लिहिलं, जे याच्यामध्ये लिहिलं तर हे काय स्ट्रिंग आहे. जे डबल कोटेशनच्या आतमध्ये लिहिलं हे काय स्ट्रिंग आहे. ठीक आहे. हॅलो 1 2 3 हे स्ट्रिंग आहे, डबल कोटेशन. या स्ट्रिंगला प्रिंट करण्यासाठी, डिस्प्ले करण्यासाठी यूज करतो, म्हणून आपण हे हेडर फाईल वरती लिहितो. दुसरा फंक्शन आहे हॅश इन्क्लूड. हॅश इन्क्लूड हॅश इन्क्लूड पुढचा conio.h. conio.h कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल. दुसरी कोणती आहे, कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल. आता हे केव्हा लिहितो आपण, हे वाईडमेन. याच्यानंतर आपण वाईडमेन नावाचं फंक्शन लिहितो. हे वाईडमेन झालं की याच्या आतमध्ये सगळ्यात पहिलं जे लिहितो आपण ते म्हणजे काय, CLRSCR. याचा फुल फॉर्म मध्ये क्लिअर द स्क्रीन. हा म्हणते पहिलेच जेवढंही असेल ते सगळं क्लीन आउट करतो, क्लिअर करतो. स्क्रीनला क्लिअर करण्यासाठी याचा यूज करतो. दुसरं याच्यात सोबतच फंक्शन आहे गेट CH. ठीक आहे. गेट CH नावाचा फंक्शन आहे. हा होल्ड करून ठेवते, कॅरेक्टर होल्ड करून ठेवते. हे दोन फंक्शन आपण आपल्या प्रोग्राम मध्ये लिहितो, म्हणून हे हेडर फाईल लिहितो आपण कोणती, conio.h. मग लक्षात ठेवा, तुम्हाला जर विचारलं बेटा CLRSCR आणि गेट CH ची हेडर फाईल कोणती आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे कोणती, conio. प्रिंटएफ आणि स्कॅनअपची हेडर फाईल कोणती आहे, तर ते कोणती आहे, stdio.h. क्लिअर आहे. आता हे जे प्रिंटएफ फंक्शन आहे, हे प्रिंटएफ फंक्शन तुमचं जे आहे ते इथं लिहिणार आपण. ठीक आहे. एवढा आउटपुट पाहून घ्या. याच्यामध्ये फक्त प्रिव्हियस वाला जो प्रोग्राम लिहिला तोच वाईड मेन नावाचं एक फंक्शन असते. त्या मेनला एक ओपन कर्ली ब्रॅकेट असते, क्लोज कर्ली ब्रॅकेट असते. याच्या आतमध्ये जेवढे लिहिले असते सगळे सेमीकोलन असते. हे तुमचं झालेलं आहे. ठीक आहे. याला रन करून पाहू आपण. हा जस्ट एक मेसेज प्रिंट करून राहिला हॅलो. ठीक आहे. हॅलो 1 2 3. हॅलो 1 2 3 हा मेसेज तुमच्या समोर प्रिंट झाला पाहिजे. ठीक आहे. हा थोडासा वेळ घेते, हा टर्बोशी सारखा काम करते आणि हा आउटपुट तुमच्या समोर देणार हॅलो 1 2 3. ठीक आहे. तर इथं आउटपुट काय आलं, हॅलो 1 2 3. ठीक आहे. आता आपल्याला करायचं काय, एंटर मारा 2 वेळा. एंटर झालं. आता काय करायचं आहे, तर आपल्याला आता तिसरी हेडर फाईल काऊन वापरतो आपण ते सांगून राहिलो. आता मॅथ नावाचं एक फंक्शन घेतलं आपण. कोणतं, मॅथ नावाचं. आता मॅथचं एक फंक्शन घेऊन घेऊ. जसं की आता आपण एक फंक्शन घेतलं काय, मॅक्स नावाचं फंक्शन घेतलं. ठीक आहे. तर मॅक्स नावाचं फंक्शन हा काय करते, 2 नंबर पैकी मॅक्स फाइंड आउट करते. मग इथं घेतलं आपण 2 आणि इथं घेतलं आपण 56. ठीक आहे. 2 घेतला आणि 56 घेतला. आता हे मॅक्स व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायचे असेल तर आपण लिहू आपण काय, प्रिंटएफ डबल कोटेशन मॅक्सिमम व्हॅल्यू इज इक्वल्स टू डबल कोटेशन अजून एक ब्रॅकेट देऊ. ठीक आहे. आता इथं पहिले रन करून पाहू. मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा हे मॅक्स व्हॅल्यू कोणत्या तरी व्हेरिएबल मध्ये येणार. कोणत्या व्हेरिएबल मध्ये येणार, जो काही व्हेरिएबल असेल
त्या व्हेरिएबल मध्ये येतात. हे मॅक्सिमम व्हॅल्यू इथून काढू शकतो आपण किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू इथे काढू आपण, मॅक्स व्हॅल्यू. तर इथं एम नावाचा व्हेरिएबल घेऊ, त्या एम नावाच्या व्हेरिएबलमध्ये लिहू आपण इंट एम. ठीक आहे, एम नावाच्या व्हेरिएबलमध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू लिहू आपण. हे मॅक्सिमम व्हॅल्यू जे आहे त्याच्या आतमध्ये जाणार इज इक्वल्स टू मॅक्स इन ब्रॅकेट 2,56. ठीक आहे, इथं लिहिलं आपण, इथून काढून घेतलं. आता इथून काढल्यानंतर मॅक्सिमम व्हॅल्यू पहा, लक्ष द्या मेमरीतून कशी आणल्या जाते. इथे एक %d लिहावं लागते आपल्याला, %d डबल कोटेशन कंप्लीट कॉमा आणि इथे लिहायला लागेल आपल्याला एम ब्रॅकेट क्लोज. काय केलं, कसं केलं समजून इथं मॅथ नावाचा फंक्शन वापरला आपण, मॅथचा फंक्शन मॅक्स नावाचा. मॅक्सिमम काय करते, 2 नंबर पैकी मॅक्सिमम नंबर याच्यामध्ये आणून ठेवते. इंट काऊन वापरला, कारण की हा इंटिजर नंबर आहे. ही जे व्हॅल्यू आहे इंटिजर नंबर असतात, ज्या विदाउट डेसिमल पॉईंट असतात त्या कोणत्या व्हॅल्यू असतात, इंटिजर नंबर असतात. म्हणून इंटिजर नंबर्स आपण याच्यामध्ये लिहिला तर इंटिजर नंबर m इज इक्वल्स टू मॅक्स या दोघांपैकी व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवून देते. काय करते हा परत सांगतो, लक्ष द्या. हा काय करते, मॅक्स नावाच्या इथपर्यंत लिहिला आपण CLR SCR प्रिंट ॲप हॅलो 1 2 3 तर प्रिंट करते. मॅक्सिमम नावाचा फंक्शन वापरते m इज इक्वल्स टू मॅक्स या दोन पैकी मॅक्सिमम व्हॅल्यू जे काही असेल, समजा 56 असेल तर 56 या m मध्ये ठेवून देते. म्हणजे या m मध्ये व्हॅल्यू किती आली, 56. व्हॅल्यू किती आली, 56. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू दाखवा लागेल, म्हणून प्रिंट ॲप मध्ये आपण प्रिंट करतो मॅक्सिमम व्हॅल्यू इज इक्वल्स टू या %d ऍक्सेस स्पेसिफायर आहे. % या मेमरीमध्ये जाते, मेमरीतून व्हॅल्यू उचलून आणते. मेमरीमध्ये कोणाच्या जाते, एमच्या, तर एमच्या मेमरीमध्ये जाते, तिची व्हॅल्यू इथून आणते. % इज द ऍक्सेस स्पेसिफायर यूज टू ऍक्सेस द व्हॅल्यू फ्रॉम द मेमरी. या मेमरीमधून व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी %चा आपण वापर करतो, म्हणून इथं उत्तर काही 56. तर उत्तर काही मॅक्सिमम व्हॅल्यू इज इक्वल्स टू 56. पण जेव्हा आपण मॅक्स नावाचं फंक्शन वापरतो तेव्हा वरती हेडर फाईल लिहायला लागते math.h. काय लिहायला लागते, math.h. तर मॅक्स नावाचं फंक्शन आपण वापरलं तर वरती काय लिहायला लागते, math.h. तर इथे लिहिणार आपण हॅश इन्क्लूड, हेच कॉपी पेस्ट करतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला घडी घडी लिहायचं काम नाही. ठीक आहे, तर इथं फक्त लिहायला काय लागेल आपल्याला, math.h. कोण लिहिलं आपण हे math.h, बिकॉज वी यूज द मॅथमॅटिकल फंक्शन हिअर. या केसमध्ये आपण काय लिहिलं, मॅथमॅटिकल फंक्शन लिहिलं. कोणतं लिहिलं, मॅथमॅटिकल फंक्शन. कोणतं मॅथमॅटिकल फंक्शन, मॅक्स मीन असं कोणतंही फंक्शन लिहिलं तर आपल्याला याच्या वरती काय लिहायला लागते, math.h. चला रन करून पाहू आपण प्रोग्राम, इथं रन करून पाहू. ठीक आहे, math.h लिहिलं की तो आउटपुट देते. ठीक आहे, त्याच्यामध्ये आउटपुट देते. आता याच्यात एरर दाखवून राहिला, डिक्लरेशन इज नॉट अलाउड हिअर. कुठे डिक्लरेशन अलाउड नाही आहे, मेन एरर इन कंपायलर. ओके, डिक्लरेशन अलाउड नाही म्हणते इथं. कुठं, लक्ष द्या. इथं हे जे डिक्लेअर केलं आपण, हे डिक्लरेशन जे आहे ते इथं न डिक्लेअर करता हा वरती डिक्लेअर करा म्हणते. तो आपल्याला समजून सांगते की तुम्हाला डिक्लेअर करायचं असेल तर इथं डिक्लेअर करा, इंट एम असं डिक्लेअर करा. हा एम आता इकडे लिहिला आपण, सेम टू सेम एम इज इक्वल्स टू मॅक्स टू 56. डिक्लेरेशन चेंज केलं, रन करू परत आपण. कारण की आपण कुठेही व्हॅल्यू, कुठेही कोणतेही व्हॅल्यू डिक्लेअर करू शकत नाही. जिथं पाहिजे तिथंच व्हॅल्यू काय करू शकतो, डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे, आता इथं सक्सेसफुली कंपाईल झालं आणि हॅलो 1 2 3 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती आली, 56 नाही यायला पाहिजे, व्हॅल्यू 56 यायला पाहिजे. इथं व्हॅल्यू काहीतरी चुकलं त्याच्यातलं है ना. व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू, मॅक्स व्हॅल्यू काय द्यायला पाहिजे त्यांना, 56, तर तो 2 घेऊन आला, त्याच्यात काहीतरी गडबड झाली आहे. ठीक आहे, मग आता मॅक्स जर हे असेल तर मीन काय असेल, मग आता आपण इथं मीन केलं, MINE मीन. ठीक आहे, मॅक्स व्हॅल्यू जर हा दाखवून राहिला तर मीन पाहू आपण आता काय येते. मीनही तेच दाखवून राहिलं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. म्हणण्याचा अर्थ काय, मी तुम्हाला फक्त हेडर फाईलची गोष्ट सांगू राहिलो. हे तर फक्त एक प्रॅक्टिकल आहे. हेडर हे प्रॅक्टिकल आपण नंतर घेणारच आहोत. पण हेडर फाईल हे काऊन लिहितो त्याचं कारण सांगितलं. तर मॅथ काऊन लिहितो, कारण मॅथ नावाचे फंक्शन जर वापरले तर मॅथ लिहायला लागते. तसंच स्ट्रिंग नावाचे फंक्शन जर आपण वापरले, काय स्ट्रिंग नावाचे फंक्शन जर वापरले तर आपल्याला स्ट्रिंग लिहायला लागते.
जसं आता स्ट्रिंगचं फंक्शन इथे लिहितो आपण काय, चौथी हेडर फाईल स्ट्रिंग. हे प्रत्येक प्रोग्राममध्ये नाही करावं लागत, जेव्हा याची गरज असली तेव्हाच. ठीक आहे, स्ट्रिंग डॉट एच. आणि स्ट्रिंग डॉट एच कोणत्या फंक्शनसाठी वापरले जाते तर लक्ष द्या. हे मॅथ नावाचं फंक्शन आता काढून घेतो, कारण तुम्हाला प्रोग्राम खूप मोठा वाटणार आहे ना, म्हणून आपण हे काढून घेऊ. इथे लिहिणार मी STRLEN. हा काय फाइंड आउट करते, स्ट्रिंग लेंथ. स्ट्रिंग लेंथ जे आहे, स्ट्रिंग जे आहे ते समजा याच्या आतमध्ये टाका, डबल कोटेशनच्या आतमध्ये स्ट्रिंग घेतली. आता इथं घेतली आपण रमन हे नावाची स्ट्रिंग घेतली. या स्ट्रिंगची काय फाइंड आउट करायची आपल्याला, लेंथ. आता लेंथ फाइंड आउट करायची आहे, म्हणून इथं लिहू आपण L इज इक्वल्स टू, काय लिहू आपण L इज इक्वल्स टू. हा जो L आहे हा इंटिजर व्हॅल्यू येणार आहे, म्हणून इथं डिक्लेअर करा L. आता इथं काय केलं आपण, एक स्ट्रिंग फंक्शन यूज केला. कोणता, स्ट्रिंग फंक्शन काय यूज केला, strlen. हा strlen कोणत्या लायब्ररीमध्ये येते, या लायब्ररीमध्ये. जर हे लिहिलं आणि हे लायब्ररी लिहिलं नाही तर आउटपुट येणार नाही. म्हणून हे जे फंक्शन आहे strlen हे लेंथ फाइंड आउट करते, 1 2 3 4 5 हे लेंथ फाइंड आउट करून इथं देईन. म्हणून इथं लिहू आपण लेंथ ऑफ स्ट्रिंग. इथं काय लिहिणार आपण, लेंथ LEN, लेंथ ऑफ स्ट्रिंग. स्पेलिंग मिस्टेक ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. लेंथ ऑफ स्ट्रिंग जे लेंथ आहे ते L मधून हा प्रिंट करतो. लेंथ ऑफ स्ट्रिंग इज इक्वल्स टू %. L मधून लेंथ हा फाइंड आउट करते, इथं देऊन देणार. काय करते, कसा करते लक्षात घ्या. सगळ्यात पहिले काय करणार, हा या मेसेजचं काही काम नाही आपल्याला. इथं हा रमन जो आहे L काउंट करते, 1 2 3 4 5. तर हे जे 5 आहे L मध्ये ठेवून देते. L हा मेमरीमध्ये झालेली एक तयार केलेला व्हेरिएबल आहे, ते याच्यामध्ये 1 2 3 5 ठेवून देते. 5 ठेवल्यानंतर लेंथ ऑफ स्ट्रिंग इज इक्वल्स टू, हा L जो आहे या L मधून व्हॅल्यू आणते इथं ठेवून देते, किती, 5. तर तुमच्या समोर आउटपुट काय, लेंथ ऑफ स्ट्रिंग इज इक्वल्स टू 5. करून पहा, लक्ष द्या इकडे. रनवर क्लिक केला आपण. रनवर क्लिक केल्यानंतर लेंथ ऑफ स्ट्रिंग तुमच्या समोर आउटपुट देणार. पहिले तर तो 1 2 3 जे काही आहे ते देते आणि त्याच्यानंतर लेंथ ऑफ स्ट्रिंग देणार. ठीक आहे, तर लेंथ ऑफ स्ट्रिंग किती दिलेले, 5. समजलं का. मग जेव्हाही आपण असं स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन, जसे रिव्हर्सचं फंक्शन आहे, असे स्ट्रिंग रिलेटेड जेवढेही फंक्शन आपण वापरू, म्हणून आपण हेडर फाईल लिहितो. म्हणून या 4 हेडर फाईल मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहे. महत्वाच्या हेडर फाईल आहे. पहिली हेडर फाईल स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल, दुसरी हेडर फाईल कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल, तिसरी हेडर फाईल मॅथमॅटिकल हेडर फाईल, चौथी हेडर फाईल स्ट्रिंग हेडर फाईल. क्लिअर झालं. तर हे आपण पाहिलं हेडर फाईलच्या बाबतीत. हेडर फाईल काय असते त्याची थेरी आपण आताच पाहिली आणि त्याचा प्रोग्राम पण करून पाहिला, व्हॉट इज हेडर फाईल. ठीक आहे, पुढचा पहा. आता हे झालं हेडर फाईल, मिनिंग ऑफ हेडर फाईल. अजून पहा पुढचा क्वेश्चन काय आहे. पुढचा क्वेश्चन आहे, डिस्क्राइब द यूज ऑफ हेडर फाईल इन सी लँग्वेज. सी लँग्वेज मध्ये हेडर फाईल आपण का वापरतो ते डिस्क्राइब करा. वाय वी यूज द सी लँग्वेज इन सी लँग्वेज मध्ये हेडर फाईल आपण का वापरतो ते सांगा. पहा पहिला पॉइंट, जे आता हेडर फाईल सांगितल्या की हेडर फाईल सगळ्यात वरती असते. पहिला पॉइंट पहा. पहिला पॉइंट, ए हेडर फाईल इज अ सोर्स फाईल दॅट द एक्सटेन्शन .h. हेडर फाईल कशी ओळखायची, त्याला .h असते, याचं एक्सटेन्शन काय असते, .h. जसं एक्सटेन्शन .h असलं तर ते मानल्या जाते काय, हेडर फाईल. काय मानले जाते, हेडर फाईल. ज्याचं एक्सटेन्शन .h असते ते असते हेडर फाईल. सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये पेपर लिहित असताना मुलं एवढ्या चुका करतात की हद से ज्यादा. तुम्ही नवीन असल्या कारणानं तुम्ही एवढे असं समजा की जेवढे मग्न होता प्रोग्रामिंग मध्ये की नुसता प्रोग्रामच सुचतात. माझं मत काय, प्रोग्रामही आले पाहिजे आणि थेरी ही लिहिता आली पाहिजे. आपलं तसं नाही आहे नुसतं प्रोग्रामच करा. प्रोग्राम जेवढे तुम्ही जबरदस्त करता तेवढीच थेरी तुम्हाला जबरदस्ती लिहिता आली पाहिजे. कारण तसं जर पाहिलं तर या प्रोग्राम मध्ये, या सेमिस्टरमध्ये, या पेपरमध्ये याच्यामध्ये 30% प्रोग्राम येतात आणि 70% थेरी येते. किती, 30%. कधी कधी 50% नाही म्हणतो मी, पण ते डिपेंड करते. पेपर जर मी काढला तर मी 50% थेरी आणि 50% प्रोग्राम काढला.
आतापर्यंत जेवढे प्रोग्राम काढले ते 50% थेरी आणि 50% प्रोग्राम. पण काही सर लोक असतात त्यांना प्रोग्राम येत नाही, थेरी जास्त येते, मग ते थेरी जास्त लागतात, हे लक्षात ठेवा. मग असा हा होते. मग यावेळेस जर असं झालं तर तुम्हाला थेरी करणार आणि प्रोग्रामिंग करणार. नुसतं प्रोग्रामच्याच भरोशावर म्हणसाल तर निघू शकत नाही, नुसतं थेरीच्याच भरोशावर म्हणसाल तर निघू शकत नाही. म्हणून आपण सायमल्टेनियसली थेरी घेतो आणि प्रोग्रामिंग घेतो, हे कोणी घेत नाही. लोक नुसतं प्रोग्राम घेतात आणि झालं, तुम्हाला उल्लू बनवतात आणि झालं, थेरीचा काही घेत नाही. म्हणून लक्षात घ्या, हेडर फाईल जे आहे हे कशावर ओळखायची की त्याचं एक्सटेन्शन काय असते, .h, याला आपण काय म्हणतो, हेडर फाईल. हेडर फाईल मध्ये काय काय असते तर त्याच्यामध्ये फंक्शन प्रोटोटाइप असतात, फंक्शन डिक्लरेशन असतात, ज्याच्यामध्ये सोर्स कोड कंटेन असते. काय काय असते, कॉन्स्टंट असते, मॅक्रोज असते, सिस्टीम वाईड ग्लोबल व्हेरिएबल असतात, हे सगळं हेडर फाईल मध्ये असते. तिसरा, टू डिफाईन द फंक्शन, फंक्शनला डिफाईन करण्यासाठी आपल्याला इन्क्लूड करावं लागते हेडर फाईल, ज्याच्यामध्ये फंक्शन काय डिक्लेअर्ड असते. दोन प्रकारच्या हेडर डिफाईन प्रोग्राम्स आपण लिहू शकतो, दोन प्रकारचे. पहिला सिस्टीम डिफाईन हेडर फाईल आणि दुसरा युजर डिफाईन हेडर फाईल. सिस्टीम डिफाईन म्हणजे काय, जे ऑलरेडी तयार आहेत, जे रेडीमेड आहेत. युजर डिफाईन म्हणजे काय, आपण तयार करू शकतो हेडर फाईल. अशा दोन प्रकारच्या हेडर असते. द हेडर फाईल विच इज प्री डिफाईन्ड इज नोन ॲज द सिस्टीम डिफाईन हेडर फाईल. ज्या अशा हेडर फाईल, ज्या हेडर फाईल ऑलरेडी कंपायलर मध्ये दिलेल्या असतात, त्याला आपण प्री डिफाईन म्हणतो किंवा डिफाईन्ड हेडर फाईल म्हणतो. युजर डिफाईन म्हणजे काय, आपण ठरवतो. हेडर फाईल विच इज डिफाईन्ड बाय द युजर, आपण युजर ठरवतो ती हेडर फाईल मध्ये काय लिहायचं. बोथ द युजर डिफाईन्ड अँड सिस्टीम डिफाईन्ड हेडर फाईल कॅन नॉट बी इन्क्लुडेड इन अ प्रोग्राम विथ द हेल्प ऑफ युजिंग प्री प्रोसेसिंग डायरेक्टरीज. म्हणजे ज्याही हेडर फाईल्स असतील त्या सगळ्या हेडर फाईल्सची सुरुवात कशाने होते, हॅशने होते. कशाने होते, हॅशने होते. आणि त्याच्यासमोर काय लिहायला लागते, इन्क्लूड मध्ये, इन्क्लूड लिहायला लागते स्मॉल लेटर मध्ये. ज्याही हेडर फाईल असतील त्याची सुरुवात हॅशने होते, त्याच्यासमोर तुम्हाला काय लिहायला लागते, इन्क्लूड लिहायला लागते. आणि इन्क्लूड लिहिल्यानंतर मग अँगल ब्रॅकेट, तो याचा सिंटॅक्स आहे. म्हणजेच हेडर फाईल लिहिण्याचा सिंटॅक्स काय आहे तर लक्ष द्या, हेडर फाईल लिहिण्याचा सिंटॅक्स हा आहे की सगळ्यात पहिले आपल्याला हॅश लिहायला लागते. सिंटॅक्स म्हणजे काय होते, फॉर्म्युला. फॉर्म्युला, सिंटॅक्स म्हणजे काय, फॉर्म्युला. तर कोणतीही हेडर फाईल लिहायचं असेल तर सगळ्यात पहिले हॅश लिहायला लागते, नंतर इन्क्लूड लिहायला लागते, नंतर अँगल ब्रॅकेट आणि अँगल ब्रॅकेटच्या आतमध्ये फाईल. इथं आपण म्हणतो फाईल .h, फाईल .h. जे हेडर फाईल असेल ते .h लिहायला लागते. याचं एक्झाम्पल आताच लिहून दाखवलं, हॅश इन्क्लूड stdio.h. दुसरी हेडर फाईल लिहायचं असेल तर हॅश इन्क्लूड, सगळं स्मॉल लेटर मध्ये, अँगल ब्रॅकेट conio.h. असे खूप सारे हेडर फाईल आहे. हॅश इन्क्लूड math.h, सगळं स्मॉल लेटर मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड math.h, हॅश इन्क्लूड string.h. लक्षात आलं. तर आपल्यासाठी जेवढी थेरी महत्वाची आहे तेवढेच प्रोग्रामही महत्वाचे आहे. नुसतं गाणे म्हणणं, बळबळ करणं आणि फक्त प्रोग्राम शिकवणं हेच टीचिंग नाही आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला थेरीवर पण भरोसा करायचा आहे, थेरीवर पण लक्ष द्यायचं आहे, जे आपल्या क्लासमध्येच होते, बाकी कुठेही होत नाही. म्हणून थेरीवर तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे. तर थेरी आपण पाहिली. इथं सध्या हेडर फाईल काय ते पाहिलं, हे थेरी टाकून देईल मी तुमची याच्यामध्ये, नोट्स ज्या आहेत त्या ग्रुपमध्ये टाकून देईन. त्याच्यानंतर मिनिंग पाहिला आपण हेडर फाईलचा. ठीक आहे. चला आता दुसरा एक क्वेश्चन समर 23 मध्ये आला होता, कमेंट लाईन काय असते, व्हॉट इज द यूज ऑफ कमेंट. चला आता आपण हे प्रोग्रामिंग थ्रू समजून घेऊ कमेंटचं काय असते. ठीक आहे. हे सगळं जे आहे ते सगळं आता मी क्लिअर करतो आणि तुम्हाला कमेंट काय ते समजून घ्या. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण लिहिलं हॅश. लक्ष द्या इकडे, हॅश इन्क्लूड, हॅश इन्क्लूड याच्या आतमध्ये लिहिलेलं हॅश इन्क्लूड, सगळ्यात पहिली लाईन STDIO. तुम्हाला पहिले सांगितलं की प्रत्येक प्रोग्राम मध्ये ही लाईन आपल्याला लिहिणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड
जे आहे हे वरचं जे आहे हे जसं तसं आपल्याला इथं कोनिओसाठी लिहायला लागेल. हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट एच. कोनिओ डॉट एच ह्या दोन लाईन लिहिल्या. त्याच्यानंतर आपण काय लिहितो, वॉइड मेन. ठीक आहे, वॉइड मेन हे मेन फंक्शन आहे. मेन फंक्शन शिवाय आपण प्रोग्राम लिहू शकत नाही. मेनचं स्पेलिंग चुकलं की हा प्रोग्राम एरर देणार. ठीक आहे, आपण लिहिलं वॉइड मेन. नेक्स्ट पहा पुढचा. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज. इथं कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट काय केला आपण, क्लोज केला. नंतर पहा आता याच्या आतमध्ये आपण काय लिहिणार, फक्त कोणतं फंक्शन, सगळ्यात पहिलं फंक्शन CLRSCR हे लिहिलं. हे लिहिल्यानंतर खाली आपण काय लिहिणार, गेट CH. ठीक आहे, प्रत्येक याच्यामध्ये आपण असंच लिहून राहिलो. त्याच्यानंतर हा प्रोग्राम इथं क्लोज केला आणि याच्या आतमध्ये एक मेसेज लिहायचा आहे. ठीक आहे, मेसेज काय, हा प्रिंट ॲप इथे लिहितो यूज किंवा यूज ऑफ कमेंट लाईन. हा प्रोग्राम काय शिकून राहिला तुम्हाला, यूज ऑफ कमेंट लाईन. ठीक आहे, कमेंट लाईन कसे लिहितात ते आपण पाहणार. ठीक आहे, आता हा सिंपल प्रोग्राम आहे. हा सिंपल काय प्रोग्राम काय करून राहिला, फक्त एवढंच मेसेज देणार, यूज ऑफ कमेंट लाईन. चला रन करून पहा पहिले प्रोग्राम, मग नंतर समजून सांगतो मी कमेंट लाईन काय असते. आउटपुट देणार तुम्हाला आता इथं खाली यूज ऑफ कमेंट लाईन. काय देणार, यूज ऑफ कमेंट लाईन. ठीक आहे, तिथं आपण डिस्प्ले केला मेसेज. आता हे कमेंट लाईन काय असते ते समजून घ्या. कमेंट लाईन हे सगळ्यात वरती लिहिल्या जाते. पहिला पण कमेंट लाईन हे सगळ्यात वरती लिहिल्या जाते. कमेंट लाईन काय सांगते, कमेंट लाईन हे सांगते हा प्रोग्राम कशाचा आहे. या प्रोग्राम बद्दल माहिती आपण कमेंट लाईन मध्ये लिहितो. कमेंट लाईन हे वरती किंवा कुठेही लिहू शकतो. कमेंट लाईन ऑलवेज स्टार्ट विथ 2 फॉरवर्ड स्लॅश. ह्या 2 फॉरवर्ड स्लॅशनं कमेंट लाईन चालू होते. कमेंट लाईन जेव्हा लिहितो आपण, तर कमेंट लाईन लिहिल्यानंतर त्या कमेंट लाईनचा या प्रोग्रामवर काही इफेक्ट पडत नाही, पण या प्रोग्राम बद्दल माहिती आपण याच्यावर लिहू शकतो. आता लक्ष द्या, इथं कमेंट लाईन लिहून राहिलो मी, तर कमेंट मला याच्याबद्दल कमेंट लिहायचं आहे. तर दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम असं लिहितो मी. दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम असं लिहिलं मी. आता हा दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम या लाईनचं आपल्याला गरज आहे, या प्रोग्रामला काही गरज नाही. या प्रोग्रामला काही गरज नाही. मग ह्या प्रोग्रामने हे निग्लेक्ट केलं पाहिजे. हे फक्त आपल्याला समजासाठी असलं पाहिजे, म्हणून हे कमेंट लाईन लिहितो आपण. आणि कमेंट लाईन कशाहून ओळखतात, तर कमेंट लाईनच्या समोर डबल फॉरवर्ड स्लॅश असते. काय असते, डबल फॉरवर्ड स्लॅश असते. लक्ष द्या, परत पहा. या कमेंट लाईनच्या समोर डबल फॉरवर्ड स्लॅश लिहिल्यामुळे हा याच्यापासून लपवल्या जाते, फक्त आपल्याला दिसते. आता पहा, जेव्हाही आपण फॉरवर्ड स्लॅश डबल फॉरवर्ड स्लॅश लिहितो, तर याचा अर्थ आपल्याला समजते, अरे हा आपला फर्स्ट प्रोग्राम आहे. ठीक आहे, याचं मिनिंग आपल्याला समजते. पण या प्रोग्रामवरती या लाईनचा काही इफेक्ट होत नाही, हे हाईड होऊन जाते लाईन. आता पहा, मी रन केलं तर ह्या लाईनचा काही संबंध राहणार नाही. तुम्हाला आउटपुट काही यूज ऑफ कमेंट लाईन. पहा, रन करून दाखवतो तुम्हाला मी. रन करून दाखवलं की इथं काय होणार, की तुम्हाला त्या वरच्या लाईनचा याच्यावरती काही फरक येणार नाही. ठीक आहे, यूज ऑफ कमेंट लाईन. ते वरची लाईन प्रिंट झाली काय, नाही. मग आता पहा, जर समजा तुम्ही कमेंट लाईन लिहिताना गलती केली, म्हणजे इथं असं केलं, पहा कलर चेंज झाला. कमेंट लाईन केलं तर कलर बदलते. कमेंट लाईन केलं कलर बदल, याचा अर्थ यानं काय केलं, हाईड केलं ही गोष्ट. हे केलं, कलर बदलला, पांढरा झाला. आता मी रन करतो तर एरर दाखवणार, कारण की तो म्हणते हा कमेंट लाईन नाही आहे. आता जेव्हा रन करतो मी तर हा एरर दाखवणार. पहा एरर दाखवला. काय एरर दाखवलं पहा, डिक्लरेशन सिंटॅक्स एरर आहे ना, डिक्लरेशन सिंटॅक्स एरर. जर समजा तुम्ही कमेंट लाईन नाही लिहिलं तर तो असा एरर दाखवते. म्हणून तुम्हाला त्याचं मिनिंग जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि युजरला समजून सांगायचं आहे, म्हणून याला आपण कमेंट लाईन लिहितो. काय लिहितो, कमेंट लाईन. क्लिअर झालं. तर हे जे कमेंट लाईन असते हे डबल फॉरवर्ड स्लॅश पासून सुरुवात असते. कमेंट लाईनचा या प्रोग्रामवर काही इफेक्ट पडत नाही, या प्रोग्राम पासून ती लपवली जाते. या प्रोग्राम कशाचा आहे त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी आपण कमेंट लाईनला लिहू शकतो. ठीक आहे, काय काय म्हटलं मी कमेंट लाईन बद्दल, पॉइंट लक्षात घ्या. कमेंट लाईन ही जी असते हे काय, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. इट प्रोव्हाइड
information about the program, information about the program टू युजर. आपल्याला तो इन्फॉर्मेशन सांगते. ठीक आहे, हा काय करते, आपल्याला या प्रोग्राम बद्दल इन्फॉर्मेशन सांगते. त्याच्यानंतर इट हाईड फ्रॉम कंपायलर. हा कंपायलर पासून लपल्या जाते. ठीक आहे, हा जो आहे कंपायलर लपून जाते. कंपायलर याच्यामध्ये याचा इन्क्लूड करत नाही. त्याच्यानंतर इट इज ऑलवेज स्टार्ट विथ, सांगा कशाने येते, डबल फॉरवर्ड स्लॅश. लक्षात ठेवा, डबल फॉरवर्ड स्लॅश न नेहमी सुरुवात होते. हे थेरी लक्षात ठेवा. हे जे कमेंट लाईन आहे, हे कमेंट लाईन इट प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोग्राम टू युजर. युजरला म्हणजे आपल्याला समजून सांगते की हा प्रोग्राम कशाचा आहे. ठीक आहे. दुसरा, इट हाईड फ्रॉम कंपायलर. हा कंपायलर पासून, हा जो कंपायलर आहे याच्यापासून हा हाईड करून देते, लपून टाकते. त्याच्यानंतर इट इज ऑलवेज स्टार्ट विथ द डबल कोटेशन, डबल फॉरवर्ड स्लॅश. हा कुठून स्टार्ट होते, डबल फॉरवर्ड स्लॅश. चौथा पॉइंट, यू कॅन राईट दिस लाईन एनीवेअर इन अ प्रोग्राम. यू कॅन राईट दिस लाईन, यू कॅन राईट कमेंट लाईन anywhere in program. या लाईनला तुम्ही कुठेही लिहू शकता, कुठेही पाहिजे तिथं या प्रोग्राम मध्ये कुठेही लिहू शकता. तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी आपण ही लाईन लिहू शकतो. इट इज ऑलवेज स्टार्ट विथ डबल कोटेशन अँड यू कॅन राईट दिस कमेंट लाईन एनीवेअर इन अ प्रोग्राम. ठीक आहे, तर लक्षात आलं हे पॉइंट. परत एकला सांगतो मी, हे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते, ही हाईट होते युजर पासून, त्याच्यानंतर डबल फॉरवर्ड स्लॅश पासून स्टार्ट होते, त्याच्यानंतर ही लाईन कुठेही लिहू शकतो. आता कुठेही लिहू शकतो तर पहा, लक्ष द्या कसं. कमेंट लाईन कुठेही लिहू शकतो. ही लाईन इथून काढतो आणि ही लाईन काढल्यानंतर या लाईनला मी इथं लिहितो. आता मी कुठेही लिहिली ना, प्रोग्राम उचलली इथे लिहिली, चालते. रन करून पहा, तुम्हाला समजते. आउटपुट तुमच्या समोर येणारच, याच्यामध्ये एरर देणार नाही. लिहिला पण पहा, आउटपुट दाखवणार. यूज ऑफ कमेंट लाईन आलं ना, आउटपुट आलं. तर लक्ष द्या, तुम्ही कमेंट लाईन कुठेही लिहू शकता. ठीक आहे. कमेंट लाईन दोन प्रकारच्या असतात, एक सिंगल लाईन कमेंट, एक मल्टी लाईन कमेंट. एक सिंगल लाईन कमेंट, एक मल्टी लाईन कमेंट. आता हे सिंगल लाईन कमेंट आहे, हे कुठेही लिहू शकता तुम्ही. सिंगल लाईन कमेंट हे एका लाईन मध्ये लिहिले जाते. सिंगल लाईन कमेंट हा एका लाईन मध्ये लिहिले जाते. मल्टी लाईन कमेंट जो आहे तो, लक्ष द्या इकडे. आता मल्टीलाईन कमेंट म्हणजे काय, आता समजा इथं आपण लिहिलं असं, अजून मला याच्या खाली लिहायचं आहे, माय प्रोग्राम एक्झिक्यूट इझिली, असं तुम्हाला काही भाषण लिहायचं आहे त्याच्याबद्दल जास्त लाईन मध्ये, तर अशा वेळेस हा मल्टीलाईन कमेंट होते. आणि मल्टीलाईन कमेंट लिहायसाठी तुम्हाला असं लिहायला लागते, फॉरवर्ड स्लॅश स्टार. आणि आता इथपर्यंत पूर्ण कमेंट झाल्या ह्या. ठीक आहे, हे पूर्ण कमेंट मध्ये आम्हाला इथपर्यंतच कमेंट करायच्या या 2-3 लाईन. तर स्टार डबल फॉरवर्ड स्लॅश, डबल स्टार डबल फॉरवर्ड. आता ह्या 2-3 लाईन ज्या त्या कमेंट करायच्या. मल्टी लाईन जर कमेंट करायचं असेल, मल्टी लाईन एकापेक्षा अधिक, तर तुम्हाला फॉरवर्ड स्लॅश स्टारचा यूज करावा लागते, फॉरवर्ड स्लॅश स्टारचा यूज करावा लागते. यानं काय होते, हे पण हाईड होते, या प्रोग्राम बद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते, पण या प्रोग्रामवर त्याचा काही इफेक्ट होत नाही. म्हणजे विदाउट एरर आपण काहीही याच्यात लिहू शकतो. तुम्हाला जर याच्यात काही लिहायचं असेल तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन, तर तुम्ही लिहू शकता, एरर येणार नाही. करून पहा, इथं बिलकुलही एरर येणार नाही. तर तुम्हाला आज मी शिकवलं कमेंट काय असते, व्हॉट इज कमेंट. ठीक आहे, तर कमेंट मध्ये तुम्हाला जे आहे ते आउटपुट फक्त आपला प्रोग्रामचं येईल, प्रोग्रामचं आउटपुट येईल, कमेंटचं आउटपुट येणार नाही. कमेंट आपल्याला समजण्यासाठी असते. तर देर आर 2 टाइप्स ऑफ कमेंट, single line comment and multi line comment. Single line comment is always start with the double forward slash. लक्ष द्या,
single line comment is always start with the double forward slash and multi-line comment is always start with the forward slash star star forward slash. ठीक आहे, दोन प्रकारचे आहे, सिंगल लाईन कमेंट अँड मल्टी लाईन कमेंट. सिंगल लाईन कमेंट हे एका लाईन साठी असते, मल्टी लाईन कमेंट हे 2-3 लाईन साठी असते. एवढंच आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, थेरीवर येऊ. थेरी थोडीशी पटकन निपटून घेऊ कारण आता सेकंड इयरचा क्लास आहे. चला, यूज ऑफ समर 23 मध्ये क्वेश्चन आला, एक्सप्लेन यूज ऑफ कमेंट लाईन इन सी लँग्वेज. पहा, कमेंट कॅन बी यूज टू एक्सप्लेन द कोड. कोड बद्दल इन्फॉर्मेशन देते अँड मेक इट मोर द रीडेबल. इट कॅन बी ऑल्सो यूज टू प्रिव्हेंट द एक्झिक्युशन वेन द टेस्टिंग अल्टरनेटिव्ह कोड. हा त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन माहिती देण्यासाठी आपण यूज करतो कमेंट लाईनचा. टाइप्स ऑफ कमेंट, सिंगल लाईन कमेंट, मल्टी लाईन कमेंट. सिंगल लाईन कमेंट काय म्हणते, हा स्टार्ट होते कधीही फॉरवर्ड स्लॅश. ठीक आहे, any text between the forward slash and the end of the line is ignored by the compiler. कंपायलर याच्याकडे लक्ष देत नाही. कंपायलर म्हणते हा युजरच्या कामाचा आहे, आपल्या कामाचा नाही. इट इज नॉट एक्झिक्युटेड बाय द कंपायलर. याला हा कंपायलर मध्ये एक्झिक्युशन करत नाही. त्याच्यानंतर पुढचा एक्झाम्पल, दिस इज कमेंट. दिस इज कमेंट ही जे कमेंट बनली आहे याच्यावरती याचा इफेक्ट पडणार नाही. पुढचा मल्टीलाईन कमेंट. मल्टीलाईन कमेंट म्हणजे काय, मल्टीलाईन कमेंट स्टार्ट विथ द स्टार फॉरवर्ड स्लॅश स्टार अँड एंड विथ द स्टार फॉरवर्ड स्लॅश. ठीक आहे, एनी टेक्स्ट बिटवीन, याच्यामध्ये जो काही टेक्स्ट असेल तो इग्नोर करते कंपायलर. याचं एक्झाम्पल पहा, हे 1-2 लाईन मध्ये आहे, तर इथून स्टार्ट करा आणि इथं त्याला एंड करा. हॅलो वर्ड आउटपुट दिन, याच्यावरती कोणताही परिणाम येणार नाही. तर आजच्या क्लासमध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक शिकलो. दोन्ही टॉपिक वरती क्वेश्चन येते. पहिला शिकलो आपण व्हॉट इज हेडर फाईल, हाऊ मेनी टाइप्स ऑफ हेडर फाईल. दुसरा आपण पाहिला कमेंट लाईन. कमेंट लाईन 2 प्रकारच्या असतात, सिंगल लाईन डबल फॉरवर्ड स्लॅश, मल्टी लाईन फॉरवर्ड स्लॅश स्टार स्टार फॉरवर्ड स्लॅश. या दोन्ही याचे प्रोग्राम जे आहे, हे दोन्ही याचे प्रोग्राम तुम्हाला एका याच्यामध्ये होमवर्क करून मला पाठवायचे आहे. तुम्ही याच्यातलाही लिहू शकता, तुमच्या मनाने लिहू शकता. हे डायरेक्टली होमवर्क करून डायरेक्ट स्क्रीनशॉट पाठवा किंवा लिहून पाठवा. सर्वात महत्वाची गोष्ट, तर हे दोन्ही होमवर्क तुम्ही मला पाठवा. आजच्यासाठी एवढंच. बाकीचं आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा.